नमस्ते. किचन स्टोरी रेसिपीत परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज बनवायची आहे आपल्याला मस्त अशी चिकन दम बिर्याणी बनवायची आहे. बरेच दिवस झालं बिर्याणी बनवायची चाललेलं होतं, पण आज आहे रविवार म्हणून म्हणलं चला मस्त अशी बिर्याणी बनवूया. तर त्यासाठी घेतलेले आहे बघा 1 किलो तांदूळ मी पाण्यात भिजत ठेवलेले आहेत. बिर्याणीचे तांदूळ आहेत मोठेवाले, छान अशी त्याची फडफडीत अशी बिर्याणी होते. मग एक अर्धा तास ही मी तांदूळ भिजत ठेवलेला आहे. आता त्या तांदूळ अर्धा तास भिजलेला आहे तर इकडं आपण ठेवणार आहे. आपल्याला छान असा भात बी शिजवून घ्यायचा आहे, त्यासाठी पाणी ठेवायचं आहे. मोठंच पातेलं घेतलेलं आहे कारण तांदूळ भरपूर आहेत. मग शिजून डबल होतात त्यासाठी थोडंसं मोठं पातेलं ठेवलेलं आहे मी. पाणी भरपूर ठेवलेलं आहे. चवीप्रमाणे थोडं मीठ टाकलेलं आहे त्यात. आणि पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर आपण तांदूळ सगळे टाकून घेणार आहे. सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण हे तांदूळ छान असे टाकून घेणार आहे. 2-3 विलायचीचे तुकडे टाकलेले आहेत मी. दालचिनी, विलायची आणि थोडेसे जिरे पण टाकायचे आहेत कारण पाण्यामध्ये तर ते असेही होणारच आहे. मसाल्यामध्ये तर आपण टाकणार आहे, पण थोडं थोडं मी आत पण टाकून घेतलेलं आहे. तर भात आपल्याला चांगला असा 70% आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. एक वगळा तेल टाकून घेतलेलं आहे मी. तर बघू शकता इकडे आपल्याला जसा पाहिजे तसं 70% हे भात शिजलेला आहे. तर आता आपल्याला एका चाळणीच्या झाऱ्याच्या साहाय्याने हे सगळा भात काढून घ्यायचा आहे. छान असा भात शिजलेला आहे, एकदम छान आपल्याला जसा पाहिजे तसा. तर हे बघा इकडे काढून घेतलेले आहे. तर आपण चिकन आता मॅरिनेट करणार आहे. त्यासाठी हे बघा एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे मी. 1 किलो चिकन घेतलेलं आहे. 1 किलो बिर्याणीसाठी 1 चमचा मी हळद टाकलेला आहे. चवीप्रमाणे आपण मीठ टाकलेलं आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आणि हे पुदिना, कोथिंबीर वगैरे थोडंसं वाटलेलं हे वाटण पण मी टाकून घेतलेलं आहे पुदिन्याचंही. पुदिन्याचं टाकला ना मस्त असं फ्लेवर छान येतो आपल्या बिर्याणीला. आणि ही कांदा टोमॅटोची थोडी पेस्ट टाकणार आहे. कांद्याची मी टाकली होती वेगळी, आता ही टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे. आणि थोडेसे खोबरं वगैरे थोडं वाटण टाकलेलं आहे मी. 10-12 चमचा आपण दही टाकणार आहे. थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. आणि हे कांदा छान असा खरपूस तळून घेतलेला आहे. ती थोडासाच बारीक करून कांदा टाकलेला आहे. इकडे सुहाना बिर्याणी मसाला मी वापरणार आहे. एक पॅकेट टाकून दिलेलं आहे. जे कांदा तळून तेल राहिलेलं होतं तेच तेल सुद्धा मी सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये. थोडासा वरून अजून पुदिना आहे, ते पुदिना थोडासा वरून टाकून घेतलेला आहे कारण आता उन्हाळा सुरू आहे. कोथिंबीरची कमी आहे, कमतरता आहे. त्यासाठी बिर्याणीला छान असं मी पुदिन्याचाच वापर केलेला आहे. तर सगळं मिश्रण टाकून झालेलं आहे. छान आपण चिकनला लावून घेणार आहे आणि एक अर्धा तासासाठी हे ठेवायचं आहे आपल्याला. हे थोडेसे खडे मसाले राहिलेले होते ते पण टाकून घेतलेले आहेत मी. बघू शकता छान अर्धा तासात आपण याला झाकून ठेवणार आहे. हे बघा बघू आता आपण ही चिकन ही करायला घेणार आहे. एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे गॅसवर. ज्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं होतं तेच मी गॅसवर ठेवलेलं आहे. तर बघू शकता चिकन कच्चं असल्यामुळे कच्चं चिकन टाकायचं नाही. थोडं आपल्याला मसाले शिजण्यासाठी गॅसवरही थोडंसं आपण शिजवून घेतलेलं आहे. तर आपलं चिकन थोडंसं शिजलेलं आहे. 30% चिकन शिजवून घेतलेलं आहे. मोठ्या मोठ्या स्लाइस मध्ये मी टोमॅटो कापून घेतलेला आहे, ते वरून टाकणार आहे थोडासा. हे बघा थोडं चिकन शिजलं ना म्हणजे त्याला मीठ पण छान लागतं आणि खायला पण आपल्याला चिकन चव लागतं. त्यासाठी थोडं मी चिकन आधी शिजवून घेतलेलं आहे. आता भात आपल्याला वरून थोडा थोडा टाकून घ्यायचा आहे. बघू शकता एकदम छान असा भात सुक्का फडफडीत झालेला आहे, गार झाला. हे बघा सगळा भात टाकून झालेला आहे. तर वरून थोडासा आपण तळलेला कांदा टाकून घेणार आहे. आणि थोडासा कलर वापरलेला आहे, जास्त नाही. थोडा थोडा कलर टाकून आता आपल्याला बिर्याणी आपली
दम द्यायसाठी ठेवायचा आहे. राहिलेला पण थोडा भात होता ते मी वर टाकून घेतलेला आहे आता. 1 किलो चिकन आणि 1 किलो तांदूळ असे ही 2-3 किलोची आपली ही दम बिर्याणी बनून तयार होते. परत थोडासा कलर टाकून घेतलेला आहे. परत थोडा कांदा वरून राहिलेला शिल्लक होता ते सगळा कांदा टाकून दिलेला आहे. आता गच्च आपल्याला ह्याला झाकण ठेवायचं आणि मस्त असं दम देऊन बिर्याणी घ्यायची आहे. तर बघू शकता छान असा आपण तवा खाली ठेवून ह्या चिकन बिर्याणीला दम दिलेला आहे. छान अशी मोकळी फडफडीत अशी मस्त खाण्यासारखी बिर्याणी झालेली आहे. इकडं थोडासा रस्सा बनवलेला आहे मी. बघू शकता हे बघा बिर्याणी झालेली आहे. हे बघा चिकन सुद्धा मस्त असं शिजलेलं आहे. बघू शकता एकदम छान जसं पाहिजे तसं एकदम छान चिकन शिजलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर एक लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छान मस्त रेसिपी सोबत.